त्रिगुणात महादिव्यला काळी चिन्मय ज्योती आनंद स्वामी सद्गुरु मूर्ती स्वामी सद्गुरु मूर्ती सृष्टीचा विचार बदला काही समजेना काही समजेना वेद मोहरावले माता देवी आनंद स्वामी सद्गुरु मूर्ती स्वामी सद्गुरु मूर्ती स्वयं प्रकाश ज्योत वाळो माता मने हरे उठा प्रेमानंद स्वामी सद्गुरु मूर्ती स्वामी सद्गुरु मूर्ती स्वयं प्रकाश ज्योत वाळो निराळ करे स्वामी रहिवास तुमचा स्वामी रहिवास तुमचा पाणे काय वर्णवे वाचा प्रेमानंद स्वामी सद्गुरु मूर्ती स्वामी सद्गुरु मूर्ती स्वयं प्रकाश ज्योत वाळो जूम करून दे स्वामी सद्गुरु मूर्ती स्वामी सद्गुरु मूर्ती टोपलीवर फिरा टोपला कागद अंगावर टाकला आणि गाड्यावर टाकला तुम्ही आहेत खाली गाडी साक्षी प्रदीपा प्रपंच जैसे आवाळ संसार राम शरण परब्रह्म केवळ ब्रह्मचारी महाराज दत्तात्रेय महाराज की सब साधु संतन की जय। आनंद है आनंद आनंद है आनंद आनंद है आनंद 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 दमन महाराज
कार्यक्रम हा तिथं सगळेजण जागेवर बसा. या ठिकाणचा जो कार्यक्रम सुंदर अशा प्रकारचं पारायण, गुरुचरित्र पारायण, कालकट्याचं पारायण व असं अशा प्रकारचं महाराज बऱ्याच लोकांनी या ठिकाणी मालकाच्या नामाचा गजेर पण अशा प्रकारचा सुंदर किती दिवस का असं म्हणजे गुरुपुषा अमृतावर अशा प्रकारचं सुंदर अशा प्रकारचा हा कार्यक्रम आपल्या बापून सर्वांना आपल्याकरता घडून आणलेला अशा प्रकारचा आहे. म्हणून सर्वांना आपल्याला महाराज बापूच्या निमित्तानं का होईना पण सर्वांना घडलं बरं असू द्या. हा जो भूमी आहे महाराज आज हे पावन भूमी आहे, कारण हे संत महात्म्याच्या पदस्पर्शानं पवित्र झालेली भूमी म्हणजे राहे. अनेक लक्षात अट्टपाड्याला उभा टाकलेल्या सर्व महिला मंडळांना सूचना, माता भगिनींना आता तुमचा पारा सुटलाय, 6 वाजून गेले, तुमचा पारा सुटलेला आहे, 6 वाजून 20 मिनिटं झालेत, खाली बसा. सविता म्हणजे काय आहोत की काय पहिल्यांदा सांगायचं अलग लक्षात नाही. असा सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी म्हणजे समाप्ती झालेला आहे. कारण या ठिकाणी काकडा झाला, महापूजा झाली, माय बापू अशी पवित्र भूमी अशा प्रकारची असणारी आणि या ठिकाणी सुंदर अशा प्रकारच्या ठिकाणी सद्गुरू समर्थ बाळगीर महाराज यांची मंदिरे बनवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. भव्य आणि दिव्य अशा प्रकारचं महाराज, कारण एक पहिली पवित्र भूमी अशा प्रकारची महाराज, पवित्र भूमी पावन ते देश, तेथे गुरुचे दास जन्म घेतील. हा पहिला तशा प्रकारचं महाराज हे पावन देश आहे, पवित्र भूमी आहे आणि या ठिकाणी महाराज मान एका अवतारिक पुरुषानं अशा प्रकारचा जन्म घेतलेला आहे. मग आता मला सांगा हा भूमी किती 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 अशा प्रकारचे महाराज किती पावन असेल, किती उंच महाराज निरालंब सृष्टीपर्यंत अशा प्रकारचे महाराज या भूमीची जे आहे ते महाराज धड गेलेले आहे. बरेच या ठिकाणी आमचे सद्गुरू समर्थ मोठे बाळगीर पारी यांनी देखील या गंगेमध्ये अशा प्रकारचे पारी केले महाराज आणि तसेच आता अशा प्रकारचे आपले सुंदर नारायण महाराज म्हणजेच आपण अशा प्रकारचे बाळगीर महाराजाचा अवतार म्हणायला काही गोड नाही. कारण त्यांनी अशा प्रकारचं महाराज खूप मोठं कार्य अशा प्रकारचं हातामध्ये धरलेलं आहे आणि त्यांचे कार्य अशा प्रकारचं चालूच आहे अशा प्रकारचं महाराज. म्हणून असं समज केलं पाहिजे आपण की आपले संत सद्गुरू बाळगीर महाराज पुन्हा अशा प्रकारच्या या ठिकाणी आपल्या जीवाच्या उद्धारा करता किंवा आपला उद्धारा करता अशा प्रकारचे महाराज या ठिकाणी अवतीर्ण झाले अशा प्रकारचं म्हणे हरकत नाही महाराज. तर सुंदर अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी कार्यक्रमाची शांता जवळच आलेली आहे, फक्त प्रसाद राहिलेला आहे. अनेक लक्षात नाही. आता या ठिकाणी असेच सुंदर अशा प्रकारचं कार्यक्रम आमच्या बापूच्या हातून घडत राहू हे प्रभूच्या ठिकाणी मी प्रार्थना करतो. अशी शहादत्ताचा अवतार असणारे आमचे समर्थ सद्गुरू बाळगीर महाराज केवढं मोठं समाज या ठिकाणी महाराज केवढं मोठं भव्य आणि दिव्य अशा प्रकारचं काम सुरुवात झालेली आहे आणि एका पूर्णत्वाला जाणारच आहे अशा प्रकारचं महाराज. अलग लक्षात हे गुरुच अशा प्रकारचं महाराजांनी जाणलेलं आहे. तरी पण महाराज सुंदर अशा प्रकारचं कार्य आणखी आजचं पण कार्य महाराज सुंदर पद्धतीनं आणि महाराज पार पडत आहे. तरी मी या ठिकाणी महाराज 2 शब्द बोललो. आता या ठिकाणी काही भक्त बरेच काही या ठिकाणी याच्यावर बोलणार असतील तरी मी जास्त वेळ घेत नाही. तरी सर्वांना असंच असं भगवंताच्या ठिकाणी प्रार्थना करतो की असं आमच्या नारायण बापूच्या हातून कार्य घडत राहो अशी प्रार्थना प्रभूच्या ठिकाणी करून मी या ठिकाणी थांबतो. सद्गुरू महाराज की जय. थोडं थांबा, वेळेला मिळेल. थोडं सूचना आहे शेवटची.
पुष्पामृत योगावर या ठिकाणी गुरुचरित्र पारायण सोहळा आणि सर्व भक्तांना धोंडे जेवणाचा कार्यक्रम संपन्न झाला. तरी पण एक महत्वाची अशी सूचना आहे, जे आपला 2028चा कार्यक्रम होणार आहे कुंभमेळ्याचा, त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचे योगदान या ठिकाणी लागणार आहे, सर्वांचं सहकार्य लागणार आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी जसं तुम्हाला घडेल त्या पद्धतीने आपल्याला दान धर्म करावं लागणार आहे, त्या कार्यक्रमामध्ये देणगी द्यावी लागणार आहे, तरच तो कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी होईल. आणि पुन्हा अजून देणगी दिल्यावर नुसतं चालणार नाही. जसं कालपासून आपण सर्वजण तळमळीनं हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडावा याच्यासाठी जे प्रयत्न करत होतात, ते सर्वांनी चांगल्या पद्धतीने सेवा केल्यामुळं या ठिकाणचा कार्यक्रम असणारा भरपूर यशस्वी झाला. नाहीतर आपण जर कोणी सेवा जर केली नसली तर या ठिकाणचा कार्यक्रम, जेवणाची व्यवस्था, पारायणाची व्यवस्था या ठिकाणची झाली नसती. जवळजवळ 2000 भक्त या ठिकाणी गुरुचरित्र पारायणाला बसले होते आणि येणारी भक्त मंडळी बरीचशी या ठिकाणी होती आणि त्यांची व्यवस्था अगदी एकदम सुंदर अशा पद्धतीने झालेली आहे. आणि तुम्ही जर याच पद्धतीचं या ठिकाणी सहकार्य सर्वजण केलात, महिला मंडळी, पुरुष मंडळी, सर्वजण, लहान लेकरापासून वयोवृद्ध माणसापर्यंत, जे आपल्याला गुरु महाराजांकडून आज्ञा येईल, जे सेवा येईल ती आपण जर तनमनधनाने या ठिकाणी पार पडली तर आपल्या जीवाचं या ठिकाणी सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, हित झाल्याशिवाय राहणार नाही, सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांनी पुन्हा पुन्हा आपल्याला ज्या ज्या वेळेला गुरु महाराज बोलवतील, ज्या ज्या वेळेला आपल्याला आज्ञा करतील, त्या त्या वेळेला आपलं काम आहे सर्वांचा, तो गुरु आज्ञेला आपण सर्वांनी पात्र राहायचं आहे. ज्या ज्या वेळेला आपल्या कोण्याही गावला भक्ताच्या ज्या ज्या वेळेस आम्ही बोलू त्या त्यावेळेस सेवेला आपण जर सर्वजण हजर राहिला तर येणारा 2028चा कुंभमेळ्याचा कार्यक्रम नक्की 100% या ठिकाणी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्या ठिकाणी तुमचं सर्वांचं योगदान, तुमचं सर्वांचं सहकार्य या ठिकाणचं महत्वाचं आहे. सर्वांनी जर तनमन धनांजन जर सेवा केली, जे सांगितलेल्या पद्धतीने जर आपण सेवा केला तर त्यामध्ये आपल्याला कसल्याही प्रकारचे येणारे हजारो संतांचे किंवा येणारे हजारो भक्तांची, त्या ठिकाणी लाखो भक्तांची व्यवस्था आपली चांगल्या पद्धतीने पार पडणार आहे. म्हणून आपली सर्वात आधी महत्वाची सूचना काय राहते आपल्याला, की बा आपली व्यवस्था सर्वांची आधी नीट झाली पाहिजे, येणाऱ्या भक्तांची व्यवस्था आधी नीट झाली पाहिजे, जेवणाची, पाण्याची, राहण्याची, तर आपला सर्व कार्यक्रम यशस्वी होत असतो कोणताही. म्हणून सर्वांनी जसं या पद्धतीने आज सहकार्य केलं, दुगाव असो, रावधानरा असो, आळंदी, माष्टी, सर्व जाफलापूर, बेलोर, सर्व वाघाळा, इथून तिथून सर्वजण, सर्व मंडळींनी या ठिकाणी, वाडेकरी मंडळींनी, शिकाची वाडी, सर्वजण मंडळींनी या ठिकाणी वाड्याची सेवा केली, हातात पुढत सेवा केली. म्हणून या ठिकाणचा कार्यक्रम असणारा यशस्वी झाला. आणि महिला मंडळींनी सुद्धा या ठिकाणी अतिशय आपल्या फुला मुलाची सेवा करून, जे प्लेट धुण्याची सेवा असो, जाळजूड असो, प्रत्येक सेवा या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने केल्यामुळं इथल्या सगळा परिचय या ठिकाणी धुमधुम गेलेला आहे. आपल्याला त्या सेवेचं नक्कीच या ठिकाणी फळ मिळणार आहे. असंच तुम्ही सहकार्य करत जा. आणि अजून एक सूचना, अजून एक महत्वाची सूचना आहे, आपल्या सर्व भक्तगणांची नावाची आणि मोबाईल नंबरची प्रत्येक भक्तगणाची नोंद चालू आहे, जेणेकरून आपल्याला ज्या ज्या वेळेस सेवेसाठी बोलवलं जाईल त्या त्यावेळेस आपण सर्वांनी सेवेसाठी यायचं आहे. प्रत्येक गावची भक्तांची मोबाईल नंबर, प्रत्येक भक्ताच्या एका घरातल्या कोणाच्याही व्यक्तीचा मोबाईल नंबर आणि नावाची नोंद आमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक गावागावात जाऊन मोबाईल नंबरची आणि नावाची लिस्ट करा म्हणलं होतं. तर आता ज्या ज्या गावची लिस्ट राहिलेली आहे त्या भक्तांनी प्रत्येकाने तुमची लिस्ट प्रत्येक भक्ताची आमच्याकडे पाठवून द्या, जेणेकरून या ठिकाणच्या सेवेला आपण कुठेही कमतरता न पडता आपण प्रत्येकाला सेवा देण्यात येईल. त्यामुळे सर्वांचं सहकार्य अशाच पद्धतीने जातं, असाच कार्यक्रम यशस्वीरित्या या ठिकाणी पार पडेल. म्हणून सर्वांना पुन्हा एकदा सर्वांनी असंच सहकार्य करा. सर्वांनी खूप या पद्धतीचं चांगलं सर्वांना आशीर्वाद. आणि या ठिकाणी अजून एक सेवा राहिलेली आहे. सर्वजण जर घराकडे गेल्या तर तुमच्या गुरु महाराजांच्या घरची व्यवस्था कोण लावून जाईल, तर त्याच्यामुळे राहिलेली व्यवस्था इकडे तिकडे कुठे पात्र, कुठे दुर्गा पडलेले आहेत, कुठे गिलास पडलेले आहेत, प्लेट धुण्याची सेवा आहे.